फेसबुकवर 1000 मित्र, गावात विचारत नाही कुत्र. आमचे किती मित्र आहे. हा जो मोबाईल आहे हा व्हेरी डेंजरस. हे सायबर गुन्हे सरांनी सांगितले या मोबाईलवर बंद करावं, सांगूच नका मोबाईल आहे म्हणून. हा ठेवा, लहान मुलं मागणार नाही, कोणी फोन करणार नाही. मी आता माझ्या विद्यार्थींना एक फोन केला, तिने फोन केला, मी इथून हाय पाठवलं, तिने हाय हाय केलं. मी इकडून हाय करतो, ती हाय हाय करते. मग लिहिलं हाय हाय ये मजबुरी. आणि अननोन नंबर उचलत नाही. सर, महिला सारख्या जागृत या जगात कोणी नाही. मला तिने विचारलं माझ्या बायकोने, तुम्हाला कोणी फसवलं का? म्हटलं सासऱ्यांनी फसवलं. माझी पोरगी चांगलं स्वयंपाक करते, माझी पोरगी अचार करते, माझी पोरगी हे करते, आणि आता रोज मध्ये वडापाव लाव. बच्चों, मेरा विषय है रोजगार प्राप्ति करना. जी महिलाओं, मैं वुमेन्स कॉलेज में, आपको देखा होगा मेरा कॉलेज का नाम देखो, वुमेन्स कॉलेज अवार्ड. यानी जब से नौकरी लगा तब से विमेन्स ही विमेन्स है. 35 साल नौकरी किया होगा. एक 5000 एक विद्यार्थी होते. म्हणजे किती मुली आहे, म्हणजे मुलीचा दांडगा अनुभव आहे मला. व्हेरी सेफ्टी. पैसे आहे का नाही, कॉन्ट्रीब्युशन नाही, इतके सेफ्टी. महिलांनो, आपल्याला रोजगार करायचा आहे. पटलं हा मोबाईल घ्यायला आज, यानी इज्जत जाते, क्रेडिट जाते. आता काय जायची राहिली आहे. या वर्गात महिला त्या उद्योजक आहे. एक तो मेरी बहू भी आई है और उसके साथ सास आई. जरा सास और बहू जरा सामने आ जाओ मेरे बेटा. एक मेरी बहू आई है, आ जाओ बेटा. बहू मेरी आ जा, और उसकी सास, ये देखो जोड़ी. हे सास कॅश घेते आणि ऑनलाइन ते घेते. ये बेटा आ जाओ, सामने आ जाओ. मेरी सास भी कभी बहू थी. देखो घर होना है सब. दीदी आइए, सामने आइए. दोन्ही उद्योजिका है. बसा बसा मैडम बसा. ये मेरे स्टूडेंट है, ये मेरे स्टूडेंट है और बहुत अच्छे उद्योजक है. इतनी पटने वाली पहिली जोडी आहे. म्हणजे नवऱ्याचं पटत नाही तेवढं सासूची पटते. तो फोटो का बा, फोटो निकाल. आपल्याला शिकवायचं काय. हाँ, तो महिलाओं, तुम खुश करोगे, हमें शाबाशी कब दोगे. नाले सर, अपन जेंट्स बहुत अच्छे, अपनी इच्छा हुई तो पूरी कर लेते, जब चाहो चकना खा लेते, जब चाहो. सर हिंदी में समझिएगा. ये बीमारी है, ये बीमारी है. थोड़ा देर देखा यूट्यूब पे गए, अपना ट्यूब पंचर हो रहा है. यूट्यूब. तुमचं दुकानात बसल्यानंतर लक्ष कोणाकडे पाहिजे, ग्राहकाकडे. हम पहले दुकानदार थे ना, जाते थे. ओ भाऊ, इधर दुकानदार में गए, ओ बहन जी सामान होना, रुको. सभी मोबाइल खेल बसता. मोबाइल क्या पैसे दे रहे आपको. हा मोबाईल वापरा, तुमच्या पाया पडेल मी. तुम्हाला घेऊन पाहिजे असेल तर आम्ही देतो BOST तर्फे. योजना चालू आहे. मग तुम्हाला काय आहे. माझ्या महिलांना प्रश्न आहे. हा, एक गेम खेळते. पण ज्या उद्योजिका असेल त्या समोर बसतील.
आणि ज्या जीवनात मागे राहतील ते मागे बसतील. बघू आता उद्योजिका किती जागा खाली आहे. कोण बनेगा करोडपती, कोण बनेगी महिला. काही मध्ये बसले आहे त्यांना काही घेणं देणं नाही. मी मागे पण नाही आणि पुढे पण नाही. मला पुढे द्यायचे नाही, मला जीव घ्यायचा आहे नवऱ्याचा. सर आदरणीय मंच, हम हमारी इच्छा पूरी कर लेते. जरा गेट देखो. महिला जब इच्छा करती है ना दादा, मला वडापाव आणून द्या, आता आज नाही रविवारी. आता रविवार पर्यंत ते वडापाव खायची राहील का? मग तिची इच्छा मरून जाते. म्हणजे महिला कधीच आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण ज्या महिला माझ्या सोबत राहील ते आपल्या इच्छा ताबडतोब पूर्ण करेल. कोणाच्या पैशानी? आपल्या पैशानी. नवऱ्याच्या मागे द्यानो द्यानो द्यानो. नवऱ्याला म्हणा हे रे कपडे बना, जड्डी बना. कारण आज मी साधी महिला नाही. आज मी यापैकी एक निवडलेले आहे. कोणतं तरी एक निवडा. 7 नवरदेव आहे, एकाशी लग्न करा. पहिला सेवा. आमच्या महिला घरी किती सेवा करतात दत्ता सर. आठवा आपल्या बायकांना. सकाळी उठून झाडू पोछा, कपडे धुणे, भांडे घासणे, स्वयंपाक करणे. दत्ता बायको गेली ना तर 15-20 हजार रुपये महिन्याचा खर्च आहे कामवाल्याचा. हा टाळी वाजवा. म्हणून आता घरी गेल्यानंतर माझं सांगू नका, नवऱ्याला म्हणा 20,000 रुपये महिना आम्हाला द्या, नाही तर मी बाजूच्या घरी भांडे कशाला जाते. तुझी इज्जत जाईल. सेवा पैसे कमायचे नाही, काय वाईट आहे. तर सेवामध्ये मी काय करेल, बिचात केंद्र टाकेल, साऊंड सिस्टीम करेल, मंडप करेल, लॉन्ड्री प्रेस करेल, कपडे धुवेल. आपल्या कशा आपल्या घरचे कपडे धुवून पैसे मिळतात का? नाही. आपण बाजूचे कपडे धुवू. नवरा म्हणेल 3,000 घे, आपले धु. 20,000 रुपये महिना पक्का झाला की नाही झाला? माझं नाव नाही सांगायचं, नाही तर सगळे संघटना येईल. वैरागडे सर कुठं बसतात, चांगली बायको होती, पूरा बिगड़ा दिया औरत को हमारे. हो पण सर तुम्ही देतात का? हा मी देतो. मी फिक्स अमाऊंट दिलेलं आहे की एवढा पगार तुला देणार, तू याचं काही कर, आपली इच्छा पूर्ण कर. आणि माझे जेवढे मित्र आहेत त्यांना पण सांगतो, अरे महिलाला काही तिची इच्छा असते ना, कशाला तुम्हाला विचारते. तर दुसरं आहे बेटा व्यापार उद्योग. सकाळीपासून आपल्या डोक्यात काय येते बेटी? खर्च. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. बंद करा ते. घरी छोटस दुकान, ब्रेड बटर, किराणा, स्टेशनरी, भाजीपाला आणायचा. हे आमची सासूबाई काय आणली माहितीये का? हे भाजीपाला विकते आणि उरलेल्या भाजीपाला घरी करते, मिक्स व्हेजिटेबल. एक वांगा, एक टाळ्या वाजवत जा. किराण्याचं दुकान असलेला माणूस कधी उपाशी राहू शकत नाही. बोला, माझी तू साखर संपली, तेल संपलं. छोटे छोटे उद्योग, फुल हार, श्रीमंत म्हणायचे. थोडं माफ कराल, स्पीड खूप घेतो कारण 15 मिनिटं आहे माझ्याजवळ. 15 मिनिटात मला निपटायचं. आणि मला सवय 15 मिनिटाची नाही बरं का, माझी सवय आहे 10 ते 5 नॉनस्टॉप. एवढा कमी वेळ मी जीवनात आजच बोलून राहिलो. कारण छोटे उद्योग, उन्हाळा आहे, पापड बनवा, दही मिरचे बनवा, आपल्या घरी जे लागतात ना ते बनवा. काही पोळ्या विकतात 10,000 रुपयाच्या पोळ्या. इडलीवर मस्त प्रॉफिट आहे, इडली बनवा. कंट्रोलचं तांदूळ घ्या, द्या इडली बनवून.
बहू इडली बनाओ तुम सांबार बनाओ, ऐसी जोडी जोडी बनाओ, घर घर में बिझनेस होता है. तर आमची आरतीताई याच्यासाठी म्हटलं, आरतीताईंनी मला मोमो दिले, पहिल्यांदा मी मोमो खाल्ले. हा मोदक, हा आज पण है मोदक के लिए 1 घंटा गया आरतीताई, पण चलता. लघु उद्योग मध्ये पापड उद्योग आहे, कापसी आहे, हे दुरुस्ती उद्योग करा तुम्ही. चांगले चांगले वस्तूला दुरुस्त करायला नवरा फॉल्टी होतात, त्याला दुरुस्त केलं तर हे काय आहे त्याच्या मागे स्किल आहे. तुमच्या हातामध्ये स्किल आहे, रांगोळी काढू शकते. बॉड काय ग काय सिलाई, बटन, फाटलेले कपडे, किती स्किल आहे तुमच्या इथं कौशल. पण जेव्हापासून मोबाईल आला तर आमच्या महिला झाला हँडिकॅप. हॅलो, रवा कसा करते हँडिकॅप. एक हातात मोबाईल, एक हातात गंज, आणि 2 तास आई एंगेज. आणि पूर्ण अगं आज उठली ग सकाळी आणि नवरा उठलाच नाही, मी सगळं केलं ग, पूर्ण कहाणी. ताई खरं आहे ना. मग ती रिकामचोट, ती फोन करते, भया झालं नाही का आज तर तुझा फोनच नाही आला. बरं हेच धंदे करा. नवऱ्यामध्ये आज माझा विचार करा, मी नाही करत, बाजूवाला आत्ता करतो. महिलांनो, तुम्हाला आपल्या पैशाने जगायचं. आजपासून आपल्या नवऱ्याचं ऐकू नका. काय ऐकता माहितीये, तुमच्या जो पैसे नहीं बने, ना बाप बड़ा ना मैया सबसे बड़ा. अगर आपके पास पैसा है तो आप दिखने में भी बहुत अच्छे दिखेंगे. श्रीदेवी मर गई तो भी अच्छी दिखती थी, और अपन जिंदे हैं तो भी अच्छे नहीं दिखते. तो हमें क्या चाहिए? रोटी कपड़ा मकान, बाद में आवश्यक गरजा, बाद में मूलभूत गरजा. ताई तू फार ऍक्टिव्ह दिसते. काय मूलभूत गरजा आहे का आपल्या? मिक्सर नाही ना, ते झाला बापाने दिले, ते बापाने दिले तुला. तुझ्या डोक्यात काय आहे ते? मायक्रोवेव्ह, तर चिमणी, तर रॅक. तुझ्या डोक्यात काय आहे ते तेवढंच. 2ची गॅस आहे तर 4 दुर्गा माता, 4 गंज, 50 ताट, क्रॉकरी. हो क्रॉकरी पाहिजे, पण त्याच्यात नवऱ्याला चहा सुद्धा पिऊ नाही देत ग. ते क्रॉकरी कशासाठी असते माहित नाही सर. शो नवऱ्याला म्हणजे नकटा कप घे, पाहुण्यासाठी ठेवले. त्या नकट्याला नकट्या कप मध्ये प्याला. त्यांच्यासाठी नसतात. लोणचं नसते आपल्यासाठी. बाजूला तिळाची गुळाची लड्डू आपल्यासाठी नाही, भुरका तुमचा. बाजूवाला लड्डू. थांबा, भुरका पडू द्या. हा काही चैनीच्या गरजा घ्या. तुला काय पाहिजे बेटा माहिती आहे? एसी. कोणाच्या पैशाला लावशील? माझ्या पैसे. नवऱ्याला म्हणा आतमध्ये लागेल तर पैसे लागेल इलेक्ट्रिकचे. माझा एसी आहे, माझी गाडी आहे, तुला जे आवडते ते घेऊ. आणि मग काय कर माहिती, तुम्ही महिला मंडळ निघायला बाहेर येऊन जाऊन पालीचा गणपती, रांजणगाव गणपती, दगडूशेठ गणपती, गणपती इथेच राहणार आहे, तुम्ही जाणार आहे. हो 100-500 वर्षानंतर येऊन पहा, दगडूशेठ इथंच आहे, तुमचा सेट गेला. आणि म्हणून अपने अपने जो व्यापार है आप निकलो, 11 महीने काम करो. ए बिटिया बापावर गेली बस चांगली